नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण हाफ सर्कल उरण रंगोली मॅट कशा पद्धतीने तयार करायची किंवा त्याची जी डिझाईन आहे तर ती रेक्झिनवर कशा पद्धतीने आखून घ्यायची, कुठल्याही पद्धतीचा ट्रेस पेपरचा वापर न करता, तर याविषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. हाफ सर्कल उलन रंगोली मॅट तयार करण्यासाठी मी सर्वप्रथम कागदावरती हाफ सर्कल अशा पद्धतीने काढून आणि तो कागद कापून घेतलेला आहे, जेणेकरून हे सर्व जे आकार आहेत तर ते आकार ठेवून आपण जी डिझाईन आहे तर ती डिझाईन तयार करणार आहोत. अतिशय आकर्षक अशी ही हाफ सर्कल उरल रंगोली मॅट दिसते. तर इथे मी अशा पद्धतीने हाफ सर्कल आहे तर तो तयार करून घेतला आहे. त्यानंतर टेपच्या सहाय्याने सर्कलपासून सर्व बाजूंनी 1 इंचावरती अशा पद्धतीने निशाणी करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला तिथून पुन्हा एक जे सर्कल आहे हाफ सर्कल तर ते तिथे काढायचं आहे. त्यासाठी आपण काढलेल्या हाफ सर्कलपासून आपल्या 1 इंचावरती निशाणे करून ते जे हाफ सर्कल आहे तर ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व बाजूने त्याचा जो आकार आहे तर इथे तो आकार सारखा येणार आहे. त्यानंतर मला मध्ये पुन्हा एक हाफ सर्कल छोटं तयार करायचं आहे. त्यासाठी मी पुन्हा मध्ये आपण जे हाफ सर्कल तयार केलं होतं त्याच्यामधल्या बाजूने 1 इंचावरती निशाणी करून घेत आहे आणि 1 इंचावरती निशाणी केल्यानंतर आपल्याला ते जे निशाण आहे तर ते अशा पद्धतीने जोडून तिथे देखील आपल्याला हाफ सर्कल तयार करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण इथे 3 हाफ सर्कल तयार करून घेतलेले आहेत. मध्ये पुन्हा आपल्याला अजून एक छोटं हाफ सर्कल तयार करायचं आहे. त्यासाठी मी मध्ये पुन्हा 1 इंचावरती निशाणी करून आणि तिथे देखील छोटंसे जे हाफ सर्कल आहे तर ते तयार करून घेतले आहे. त्यानंतर आपण जे हाफ सर्कल तयार केलेलं आहे तर त्याचं जे मध्य आहे, जे सेंटर आहे तर तिथून अशा पद्धतीने आपला जो सेंटर आहे तर तिथे निशाणी करून घ्यायची आहे. त्यानंतर बाहेरील बाजूचा आपल्याला पानाचा आकार काढायचा आहे. तर त्यासाठी मी एका कार्डशीटवरती पानाचा आकार काढून घेतला व त्या पानाची घडी घालून सेंटरला बरोबर घडी घालून एकाच बाजूने कापून घेतल्यानंतर अशा पद्धतीने पानाचा आकार कार्डशीटवरती तयार करून घेतला आहे. एक मात्र लक्षात ठेवायचे आहे की पानाचा आकार तुम्ही जो तयार करणार तर त्याचा जो खालचा भाग आहे तर तो आकार घेत असताना हाफ सर्कल जे आपण बाजूने घेतलेला आहे तर तिथे तो सारख्याच पद्धतीने बसला पाहिजे, जेणेकरून एखादा भाग अर्धा उरायला नको. आपण आता इथे 5 भाग घेणार आहोत, 5 आकार घेणार आहोत, तर 5 आकार आपले सारखे बसले पाहिजे, जेणेकरून कुठे दोन्ही बाजूनी आपली जागा उरायला नको किंवा कमी नको पडायला. म्हणजे 5 भाग हे सारखेच जे हाफ सर्कल आहे तर त्या हाफ सर्कलमध्ये 5 पाकळ्या आपल्याबरोबर बसल्या पाहिजे. आता आपण इथे पाहू शकता की इथे मी 3 पाकळ्या इथे बसवलेल्या आहेत एवढ्या भागामध्ये आणि उरलेल्या भागामध्ये मला 2 पाकळ्या बसवायच्या आहेत. म्हणजे जेणेकरून इथे जे पाकळ्या आपण घेणार आहोत तर त्या इथे जागा उरायला नको. इथे पाहू शकता आता बाजूने जागा कमी पण पडलेली नाही आहे आणि उरलेली पण नाही आहे. म्हणजे आकार घेताना किंवा तो कापताना आपण एक बाजू लक्षात घेतली पाहिजे की त्यांचे आकार घेतल्यानंतर ते कमी किंवा जास्त पडता कामा नये. अशा पद्धतीने कार्डशीटवरती काढलेला जो आकार आहे तर त्या आकाराच्या सहाय्याने ठेवून आपण स्केच पेनच्या सहाय्याने रेक्झिनवरती तो आकार आपण इथे काढून घेऊ शकतो. पण पाहू शकता बरोबर इथे आपले 5 भाग आहेत तर ते बसलेले आहे, जेणेकरून कोणताही भाग इथे अर्धा आलेला नाही आहे किंवा कमी पडलेला नाही आहे. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्या रेक्झिनवरती हा जो आकार आहे तर तो आकार डिझाईन आहे तर ते आपल्याला तयार करून घ्यायचे. अशाच पद्धतीने तुम्हाला जितके हाफ सर्कलची डिझाईन तयार करायची आहे तेवढ्या रेक्झिनवरती ही डिझाईन तुम्ही तयार करून घ्यायची आहे. कुठल्याही पद्धतीच्या ट्रेस पेपरचा वापर न करता आपण ही डिझाईन करू शकता. अशा पद्धतीचे तुम्ही आकार जर कार्डशीटवरती काढून ठेवले आणि तुम्ही तो आकार जर एखाद्या उलन रंगोली मॅटमध्ये देखील दुसऱ्या एखाद्या उलन रंगोली मॅटमध्ये वापरत असणार तर तुम्हाला तो आकार देखील तिथे उपयोगात येणार आहे. इथे तुम्हाला तुमची चित्रकला चांगली जरी नसेल, ड्रॉइंग जरी तुम्हाला येत नसेल तर देखील तुम्ही सोप्या पद्धतीने इथे हे जे हाफ सर्कल उलन रंगोली मॅट आहे तर तुम्ही ती करू शकता. आता ही काढलेली जी डिझाईन आहे तर तिला कशा पद्धतीने रंगसंगतीचा वापर करून आकर्षक कशी आपण ती करू शकतो यासाठी पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.